शिरपूर शहरातील मंडळ चौफुली परिसरात काही महिलांकडून सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या अवैध व्यवसायावर आज शहर पोलीस व नगर परिषदेने संयुक्तपणे मोठी कारवाई करून अतिक्रमित झोपड्यांचा हटाव केला। अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या चेतावणी व सूचनांकडे संबंधितांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर कठोर पावले उचलण्यात आली। शनिवारी सकाळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवून नगरपरिषद पथकाने बुलडोझरच्या साहाय्याने परिसरातील अतिक्रमित झोपड्या आणि शेड हटवण्याची मोहीम राबवली। कारवाईवेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या सुरक्षा बंदोबस्त उपस्थित होता। कारवाई दरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती। बराच काळ या भागात सुरू असलेल्या अवैध प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। अनेकांनी तक्रारीही नोंदवल्या होत्या। अखेर आज झालेल्या या संयुक्त मोहिमेमुळे परिसरातून अवैध धंद्यांचे उच्चाटन होऊन स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, API हेमंत पाटील, PSI संदीप दरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे यांच्यासह DB पथक आणि दामिनी पथकाचे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी पाटील, नूतन सोनवणे यांनी केली आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।